विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेशन नंबर 42चे नॉलेज चेक सॉल्व करणार आहोत. नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर स्टार्ट एक्झाम करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करणार. प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स किंवा चित्र इन्सर्ट करता तेव्हा प्रेझेंटेशनच्या उजव्या बाजूस एक टॅब किंवा पेन ओपन होते, त्याला काय म्हणतात? डिझायनर, टॅब किंवा पेन? उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमची मैत्रीण इतिहासाची शिक्षिका आहे. हा तिचा पहिला जॉब असल्यामुळे तिला कसे शिकवावे किंवा पुढला क्लास कसा प्लॅन करावा या बाबतीत तुमची मदत हवी आहे. तुम्ही तिला काय सुचवाल? यासाठी या प्रश्नाचे उत्तर आहे 2 नंबरचा ऑप्शन, लेसन प्लॅन किंवा प्लॅनर तयार करणारा. एड एक्झाम. पुढची ॲक्टिव्हिटी आहे सिम्युलेशन. स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट. पॉवर पॉईंट वापरकर्त्यांना आणखी अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारे थीम तुम्ही निवडू शकता. आता दिलेल्या सादरीकरणावर मेडिसिन थीम लागू करा. साठी डिझाईन टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मोर बटनवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला मेडिसिन थीम दिसेल, त्याच्यावर क्लिक करणार. पुढचा प्रश्न आहे, वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला व्हॉट आर वर्ड मॅप्स या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलायचा आहे, 51 पर्यंत करायचा आहे. यासाठी होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट साईजवर क्लिक केलं. पुढची ॲक्टिव्हिटी आहे सेफ लर्निंग पाथ. नेक्स्ट. स्टार्ट. प्रश्न आहे, इमेज पहा. हे डिझायनर पेन युजरला कशासाठी मदत करतात? या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे 2 नंबरचे. हे फीचर तुम्हाला तुमच्या साईज स्मार्ट, कस्टमाइज आणि डिझाईन्स करण्यात मदत करते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये निवडलेल्या टेक्स्टच्या फॉन्ट आकार वाढवण्यास मदत करेल? यासाठी आपल्याला प्रत्येक इमेजवर क्लिक करून बघावं लागेल. त्याच्यानंतरच उत्तर सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर सी आहे, म्हणजे 3 नंबरचे उत्तर आहे. तुम्ही MS PowerPointमध्ये स्लाइड फक्त पिक करून व माऊसने ड्रॉप करून मूव किंवा शिफ्ट करू शकता. बरोबर. पुढला प्रश्न आहे, तुमच्या मित्राला विविध प्रकारच्या नकाशांची यादी एका ऑर्गनाइज पद्धतीने ठेवायची आहे. त्याचे प्रेझेंटेशन लेसन प्लॅनर आहे. एक स्लाइडवर नकाशे सूचीबद्ध करण्यास तुम्हाला कोणता ऑप्शन योग्य वाटतो? या प्रश्नाचे उत्तर टेबल्स म्हणजे 2 नंबरचं आहे.
पुढची ॲक्टिव्हिटी आहे आपली गाईड डू इट युअर सेल्फ. दाखविण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 3 मध्ये दिलेला टेबल सिलेक्ट करा. टेबलाला तुमच्या आवडीचे टेबल स्टाईल अप्लाय करा. त्याचा सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी टेबल टूल्सवर जाऊन डिझाईन टॅबवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी टेबल स्टाईल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. तीन नंबरची स्लाइड सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला टेबल तुम्ही सिलेक्ट करा आणि डिझाईन टॅबमध्ये जाऊन टेबलची स्टाईल द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी शेडिंग स्टाईलमध्ये त्याला रेड कलर अप्लाय करा. त्याच्यानंतर उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपमधून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जाऊन इमेज ग्रुपवर जायचं आहे आणि कुठलेही एक पिक्चर्स ॲड करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चर्सवरती जायचं आहे आणि या लिस्टमध्ये आपल्या कॉम्प्युटरवरती जो पिक्चर असेल तो सिलेक्ट करून इन्सर्टवर क्लिक करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जाऊन न्यू स्लाइडचा वापर करायचा आहे. होम टॅबवर गेल्यानंतर न्यू स्लाइडवर जायचं आहे, ब्लँक स्लाइड करायचं आहे. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपवरून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करणार, इमेज ग्रुपवर क्लिक करणार आणि पिक्चर इन्सर्ट करणार. इन्सर्ट टॅबवर जाणार, पिक्चरवर जाणार आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे पिक्चर असेल त्याच्यावर क्लिक करा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जायचं आहे आणि तो इन्सर्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ग्रुप हब्स टेक्स्ट इन्सर्ट करायचे आहे. या ठिकाणी डू इट युअर सेल्फ आपलं संपलेलं आहे. आता फायनल सेशन टेस्ट. सॅटेलाइट कम्युनिकेशन कसे कार्य करते? या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं आहे, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाचा वापर करून. पुढचा प्रश्न आहे, मॉडेम या शब्दाचे पूर्ण स्वरूप काय आहे? याचं पूर्ण स्वरूप आहे मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मॉडेम स्टँडर्ड फोन लाईन वापरतो? या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं आहे, DSL मॉडेम. ADSL म्हणजे काय? ADSL फुल फॉर्म आहे ॲसिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय? संदेश वाहून नेणारे माध्यम. कोणती सेल्युलर सेवा व्हॉइस ट्रान्समिशनसाठी ॲनालॉग सिग्नल वापरते? 1G पहिलं उत्तर. मॉडेमचा वेग मोजण्यासाठी कोणतं एकक वापरले जाते? मेगाबाईट प्रति सेकंद, MBPS. 2 नंबरचं उत्तर.
सॅटेलाइट कम्युनिकेशनचा मुख्य दोष काय आहे? खराब हवामानामुळे व्यत्यय, 3 नंबरचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, मॉडेमचा उच्च ट्रान्सफर दर काय सूचित करतो? वेगवान डेटा ट्रान्समिशन. दुय्यम स्टोरेज म्हणजे काय? 4 नंबरचं उत्तर आहे कायमस्वरूपी डेटा स्टोरेज. या ठिकाणी 42 नंबरचे सेशन संपलेलं आहे.